यस, दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला कार्तिकी वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला टेंबे वॉरियर्स हे दोन संघ मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत। गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग। हॅलो 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 यस, गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग अंडर 22 आपल्याला इथे पाहायला मिळते। टेंबे वॉरियर्स टॉस जिंकलेले, त्याने ग्राउंड हे स्वीकारला आहे। यस, मॅचची पहिली रेड आपल्याला आता पाहायला मिळते कार्तिकी वॉरियर्स संघाकडून। पहिली रेड आपल्याला पाहायला मिळते, चांगली अशी चढाई करताना आपल्याला पाहायला मिळतात खेळाडू। गीतेश आपल्याला पाहायला मिळतात। या सामन्यातील पहिली रेड आणि सिद्धू टेंबे यांच्याकडून डॅश करण्याचा प्रयत्न होता, परंतु गीतू यांनी एक चांगली चपलता दाखवली आणि एक पॉइंट आपल्या संघासाठी मिळवलाय। संघाचं खातं आता ओपन होताना पाहायला मिळते। एक धाव अनुज आता रेड साठी आलाय। पहा, लक्ष नव्हता, डॅश करायचा होता, परंतु दोन्ही संघाला इक्वल पॉइंट दिले जाणार आहेत। दोन्ही संघाला इक्वल पॉइंट दिले गेलेत। पुन्हा एकदा रेडिंग साठी गीतेश आपल्याला पाहायला मिळतात। आपल्या संघासाठी वारंवार ते रेड करतात मागच्या मॅच पासून। याही मॅच मध्ये दुसरी रेड आहे त्यांच्या संघाची आणि दुसऱ्या रेड साठी सुद्धा गीतेशच पाहायला मिळतात। सुंदर अशी चढाई आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। पुन्हा एकदा 6 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आता रेडिंग साठी आपल्याला पाहायला मिळतोय। यस, चांगला एक टोटच आपल्याला पाहायला मिळतोय। 6 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू अंगाने थोडासा बारीक आहे, परंतु त्याने सुद्धा एक चांगला टोटच मैदानात दाखवलाय, एक गुण आपल्या संघासाठी मिळवलाय। यस, हँडटच करण्याचा प्रयत्न होता, परंतु एक चांगली सूचकता तिकडे पाहायला मिळते आपल्याला डिफेंडरच्या माध्यमातून। आदित्य आपल्याला रेड साठी पहा, इथे ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता, परंतु एक गुण आपल्या संघासाठी आदित्य यांनी सुद्धा मिळवलाय। 3 गुण आपल्याला पाहायला मिळतात कार्तिकी वॉरियर्स संघाचे। अनुज पुन्हा एकदा आपल्याला रेडिंग साठी येताना पाहायला मिळतात। पहा, डॅश करण्याचा प्रयत्न होता, परंतु सुंदर अशी रेड आपल्याला अनुजच्या माध्यमातून पाहायला मिळते। 2 गुण त्याने आपल्या संघासाठी आता परिधान केलेत। पुन्हा एकदा गीतेश आपल्या संघाकडून वारंवार गीतेश आपल्या संघासाठी रेड करताना पाहायला मिळतात। पहा, दावा केलाय। यस, दावा केलाय आणि तो दावा ते खरे ठरवणार आहेत का पाहायचं आपल्याला। गीतेश आता रेडिंग साठी पाहायला मिळतात। तीन नंबर जर्सी परिधान केले। यस, पंचांचं बोट आता पाहायला मिळते आपल्याला। आणखीन एक गुण आपल्याला कार्तिकी वॉरियर्स या संघाकडे पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा 6 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू मागच्या रेड मध्ये चांगला टोटच त्याने केला होता। चांगली अशी चढाई त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते। पहा, साइड जंप करायची होती, परंतु संपर्क तिथे 8 नंबर जर्सीच्या खेळाडूला झाला नाहीये, त्याच कारणाने आता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये एमटी रेड पाहायला मिळते। पुन्हा एकदा गीतेश आपल्या संघासाठी पाहायला मिळतात। मागच्या रेड मध्ये त्याने चांगला हँडटच मारला होता, पुन्हा एकदा हँडटच करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सिद्धेव तिकडे उपस्थित होते, सिद्धेश टेंबे आहेत। यस, इकडे ब्लॉक करण्याचा प्रयत्न आणि या मॅच मध्ये आपल्याला गीतेश आता पहिल्यांदा आउट होताना पाहायला मिळतात। आणखीन एक गुण आता आपल्याला टेंबे वॉरियर्स या संघाकडे जाताना पाहायला मिळतोय। 5 गुण अद्यापपर्यंत त्यांनी मिळवले आहेत आणि कार्तिकी वॉरियर्स या संघाकडे 4 गुण पाहायला मिळतात। पुन्हा एकदा रेडिंग साठी आपल्याला पाहायला मिळतात। यस, एक चांगली चढाई आपल्याला पाहायला मिळते। 6 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू
चांगली चढाई ते सुद्धा आपल्या संघासाठी करतात. टेंबी वॉरियर्स या संघामध्ये ते पाहायला मिळतात. हँड टच करण्याचा प्रयत्न होता परंतु हँड टच करता आला नाहीये. पुन्हा एकदा यस बोनस अटेम्प्ट केला होता परंतु पाहायचंय बोनस मिळेल का. हँड टच करायचं होता आणि तो हँड टच इकडे पंचाने सांगितलं आणि बोनस सुद्धा मिळाला आहे. त्याच कारणाने 2 गुण आता आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा अनुज मागच्या रेडमध्ये चांगली कामगिरी त्याने केली होती. 2 गुणांची कमाई त्यांनी सुद्धा केली होती. अनुज आता रेडिंग साठी 3rd रेड डुअर डाय करो या मरोची परिस्थिती आता पाहायला मिळते. यस किक मारण्याचा प्रयत्न होता परंतु निसर्ग टेंबे याही वेळेला ब्लॉक करायचा होता परंतु याही वेळेला अनुजने चांगली सूचकता दाखवली. त्याच्यानंतर समोरच्या खेळाडूला बाहेर ढकलत असताना 2 गुण पाहायला मिळतात. यस टाइम आउट आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 2 गुण अनुपच्या माध्यमातून पाहायला मिळतात. 7 गुण अद्यापपर्यंत आपल्याला टेंबे वॉरियर्स संघाकडे पाहायला मिळतात आणि 6 गुण आपल्याला कार्तिकी वॉरियर्स या संघाकडे पाहायला मिळतात. एका बाजूला कोचिंग करत असताना आपल्याला गोटुमाने दिसतात तर दुसऱ्या बाजूला कैलास रातवडकर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा त्याच जोशात खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि आदित्य आता रेडिंग साठी येताना पाहायला मिळतात. आदित्य चांगली अशी चढाई करताना दिसतात. यस बोनस टाकायचा प्रयत्न सुद्धा त्यांच्या माध्यमातून दिसतोय. पुन्हा एकदा इथे बॅक किक मारली आहे परंतु पंचाने सांगितले की कुठल्याही प्रकारचा खेळाडूला संपर्क झाला नाहीये. त्याच कारणाने एक एमटी रेड मैदानात पाहायला मिळते. पुन्हा एकदा टेंबे वॉरियर्स या संघाकडून चढाई करत असताना आपल्याला खेळाडू पाहायला मिळतोय. नव्याण्णव नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी करतोय. ऑलराऊंडरची भूमिका तो निभावतोय. पुन्हा एकदा आदित्य. यस याही वेळेला पहा कॉर्नर वरून अटेम्प्ट केला गेला. दोन्ही पायावरती वेध घेतला आणि लगेचच तिकडे रेडरला तिकडे ब्लॉक करण्यात आलं. त्याच कारणाने 1 गुण आणखीन एक आता पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 06 जर्सी परिधान केला हा खेळाडू. या खेळाडूची एक चांगली सूचकता पाहायला मिळते. मगाचपासून जर विचार केला तर या खेळाडूने चांगली कामगिरी केली आहे. या मॅच मध्ये सुद्धा चांगली कामगिरी करतात. चांगली सूचकता दाखवताना पाहायला मिळतात. 6 नंबर जर्सी परिधान केली आहे की एमटी रेड मैदानात पाहायला मिळते. पुन्हा एकदा कार्तिकी वॉरियर्स या संघाकडून आपल्याला नवीन एक रेडर पाहायला मिळतात. समोर टेंबे वॉरियर्स हा संघ पाहायला मिळतो. बोनस करण्याचा प्रयत्न केला आहे. बोनस करण्याचा प्रयत्न केला होता आणि तो बोनस दिला गेला नाहीये. पुन्हा एकदा टाइम आउट आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग अंडर 22 ची स्पर्धा पाहायला मिळते आणि ती स्पर्धा खेळत असताना आता 2 संघ, एका बाजूला कार्तिकी वॉरियर्स आणि एका बाजूला टेंबे वॉरियर्स, हे 2 संघ पाहायला मिळतात. 3rd रेड असा पंचांनी पुकारला आणि ही डुवर डाय रेड असणार आहे. अनुज रेडिंग साठी पाहायला मिळतोय. वारंवार तो प्रयत्न करतोय. पहा डबल थाईज वरती त्याने डाईव्ह टाकली आणि अनुजला स्ट्रगलिंग चालू आहे मैदानामध्ये आणि अनुजला तिथे आता थांबवलं गेलं आहे. 2 गुणांची कमाई आपल्या संघासाठी करत असताना पाहायला मिळतात. कार्तिकी वॉरियर्स पुन्हा एकदा स्कोर इक्वल झालाय. 8-8 आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही बाजूला आता चांगली चुरस मैदानामध्ये पाहायला मिळते.
पुन्हा एकदा एक चांगली चढाई आपल्याला पाहायला मिळते. पण डिफेन्स करत असताना कार्तिकी वॉरियर्स या संघाला गुण मिळत आहेत, त्याच्यामुळे रेडिंगसाठी कुठलाही खेळाडू आता घाई करत नाही आहे. 8-8 हे समीकरण पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एकदा 99 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आपल्या संघासाठी ऑलराऊंडर भूमिका पार पाडतो आणि एक चांगली चढाई सुद्धा पाहायला मिळते आणि कॉर्नर सुद्धा चांगल्या पद्धतीने ते करताना पाहायला मिळतात. हॅलो, आजच्या या दिवसातील तिसरा सामना चालू असला एक टेंबे वॉरियर्स वर्सेस कार्तिकी वॉरियर्स. दोन्ही दरम्यान पहिल्या हाफमध्येच थोडंसं संयमी खेळ बघायला मिळतं. एक स्ट्रॅटेजी आखले, कारण की दोन्ही संघ पहिल्या सामन्यामध्ये पराभव झालेला आहे. काहीसं पराभवामधून अनुभव घेतात, थोडंसं स्ट्रॅटेजी बनवून खेळण्याचा प्रयत्न असेल. बघूया पुढील काही सेकंदामध्ये थोडंसं चित्र अजून बदलेल. स्टेजवरती असलेल्या सर्व प्रेक्षकांना विनंती असेल स्टेजचा थोडंसं खाली करायचं आहे. प्रमुख मान्यवरांची थोड्याच वेळात प्रमुख मान्यवर येणार, तर जे कोण स्टेजवर आहेत त्यांना विनंती असेल की त्याने स्टेजवरून थोडंसं खाली करायचं आहे. प्लीज विनंतीच थोडंसं मान राखा. आणि जाऊया मैदानाकडे. 10 आणि 8 तब्बल जेथे 2 गुणांची आघाडी होती ना टेंबे वॉरियर्सकडे, ते चित्र बदललंय. कार्तिकी वॉरियर्सच्या संघाने आपल्या संघाला नेऊन पोहोचवलंय 2 गुणाच्या आघाडीवरती. बघूया 99 नंबरचा जर्सी परिधान केला खेळाडू लेफ्ट कॉर्नर रेडिंगला सुरुवात करतोय. शांत पद्धतीचा खेळ बघायला मिळताना पहिल्या हाफमध्ये थोडंसं खेळाडू शांतच असतो. सेकंड हाफमध्ये थोडीशी स्ट्रॅटेजी चेंज होते. अग्रेसिव्ह खेळायचा, डिफेन्सिव्ह खेळायचं, कोणत्या पद्धत रणनीती आखायची. पहिल्या हाफचा खेळ पंचांनी निर्णय दिलाय. पहिल्या हाफचा खेळ संपतोय. 10 मिनिटाच्या खेळानंतर पहिल्या हाफ नंतर जर स्कोरबोर्ड कडे लक्ष दिलं तर तब्बल 2 गुणांची आघाडी आहे. ह्याच्यानंतर होणारा सामना दोन्ही संघ पहिला सामना जिंकलेला आहेत आणि दुसऱ्या मैदानामध्ये चालू असलेल्या सामन्याचा फर्स्ट हाफ झालेला आहे आणि पहिला पुकार असेल. याच्यानंतर होणारा सामना ते म्हणजे साई सेवक मित्र मंडळ लोणेरे त्या समवेत असेल गोरेगाव फायटर्स. साई सेवक मित्र मंडळ लोणेरे आणि त्याच्या समवेत असतील ते म्हणजे गोरेगाव फायटर्स. काय बाजी मारली होती गोरेगाव फायटरने दुसऱ्या सामन्यामध्ये, जेथे समीकरण बदललं होतं ना कार्तिकी वॉरियर संघाकडे, ते समीकरण बदलून टाकलंय आपल्या डगआउट मध्ये. ऑल इंडियर्स स्टेज थोडा खाली करायचा आहे. ऑल इंडियर्स स्टेज थोडा खाली करायचा आहे आणि लाईनअप पण करून घ्यायचं आहे. ऑल इंडियर्स तुम्ही ज्या पद्धतीने नियोजन करताना, ज्या पद्धतीने तुमचा आत्मविश्वास तो ग्राउंडवरती दिसला पाहिजे. थोडंसं जागे राहा. आपल्याला चांगल्या पद्धतीचे खेळ पार पडायचे, थोडंसं जागं राहावं लागेल. तुम्ही तुमच्या मेंटॉरकडे बघा. मागील 4 सीझन झालेत. 4 सीझनचं मॅनेजमेंट प्रत्येक गोष्टीकडे बघून तुम्ही ह्या नियोजन केलं, त्या पद्धतीचं नियोजन करणं गरजेचं आहे. फर्स्ट एड सुद्धा अवेलेबल असणं गरजेचं आहे त्वरित. वारंवार विनंती असेल तुम्हाला ऑल इंडियर्स ह्या ग्राउंडच्या फक्त 1 मीटरच्या दायऱ्यामध्येच पाहिजे प्रत्येक ऑल इंडियर्स. थोड्याच वेळामध्ये नरेश दादा अहिरे यांचं आगमन होणार आहे. ज्याने या लीग करता बहुमोलाचं साथ दिलं ना, ते आमचे नरेश दादा अहिरे, ज्यांच्या पुरस्कृत या लीगचे प्रत्येक खेळाडूला टी शर्ट स्पॉन्सर केल्यात ना, ते नरेश दादा अहिरे. जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे त्यांच्या आगमनानंतर, कारण की क्रिकेट असो, कबड्डी असो, खो खो असो,
प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक स्पर्धेत त्यांचं नाव असतं या मुलांच्या मागे. आणि आता तर मुलांच्या मागे स्वतः ते उभे दिसत आहेत टी शर्ट पुरस्कृत करून. नरेशदादा आहिरे नक्कीच नियोजन कमिटी आणि या आलेल्या प्रेक्षकांकडून मी तुमच्याकडे शब्द समजाने स्वागत करतो. थोड्याच वेळात नरेशदादा आहिऱ्यांचं स्वागत होईल. जाऊया मैदानाकडे. पहिल्या हाफचा खेळ संपलेला आहे. समीकरण स्कोर बोर्ड कडे आहे ते 10-8 2 गुणांची लढत आहे. मागाच्या मॅच मध्ये फक्त 3 गुणांची लढत होती. तो समीकरण नेला तब्बल 13 गुणांनी विजयी केला गोरेगाव फायटर्सने. 3 गुणांची पिछाडी आणि 13 गुणांचा विजयी. काय माइंडसेट असेल त्या कर्णधाराचा. त्याच्या मागे तात्काळ उभा असणारे मार्गदर्शक, संघनायक, संघमालक, अन्य काही मेंटर. खूपच सुरेख नियोजन, खूपच सुरेख रणनीती आखली गेली आणि बॅकफुटला टाकला कार्तिकी ऑरिक्सला आणि विजय मिळवून घेतला आपल्या संघासाठी. जाऊया मैदानाकडे. सेकंड हाफची पहिली रेट टेंबे वॉरियर्स संघाकडून. बघूया कोणत्या पद्धतीचा खेळ. बघा लोणेरे गोरेगाव पंचक्रोशीतील उद्योजक निलेश दादा हरवणकर, दिनेश दादा हरवणकर यांचं मी स्वागत करतो. ऑफिशियली टाइम आउट असेल. इमर्जन्सी टीम प्लीज जरा मेडिकल घेऊन याच्या सोबत. तसेच शिवाजीदादा शिंदे यांचं सुद्धा स्वागत करतो मी. दिनेश दादा हरवणकर यांचं गौरव घोसालकर याला विनंती करेल की निलेश दादा हरवणकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्हाला मोलाचं सहकार्य असतं. शिवाजी शिंदे यांचं सुद्धा मंदार सावंत यांना विनंती करेल की त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. युट्यूब लाईव्ह जरा स्टेजवरती फोकस करायचं आहे. तसेच नरेश दादा आहिरे यांचं सुद्धा स्वागत असेल. काही क्षणातच त्यांचं सुद्धा आगमन होईल या गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग. पर्व पहिले अंडर-20 खूपच सुरेख नियोजन केलंय या यंगस्टराने. त्यांना साथ दिले असंतोष हसे सर, कुमार सुदेश बैकर, मार्गदर्शक सुमित रातवडकर, कुमार बंटी बामने, गौरव घोसालकर, अन्य त्यांचे सहकारी आर्यन टेंबे असेल, बाकीचे सर्व मित्र, रोहित दादा राठोडकर. प्लीज मी प्रेक्षकांना विनंती असेल बॅनरला टच करू नका, बॅनर हलवू नका. आपल्याकडे स्पेस आहे, स्पेस मध्ये उभं राहा. बघायला मिळते सर्वांना, आनंद घ्या. चांगला माहोल आहे. चला जाऊया सेकंड हाफची पहिली रेट. कार्तिकी वॉरियर्स कडून 7 नंबरचा जर्सी प्रदान केला खेळाडू. बघूया 3 डिफेंडर्स अवेलेबल. शेवटची रेट पंच ऑफिशियल टाइम आउट घ्या. हा 2 मिनिट टाइम आउट येते. 2 मिनिट टाइम आउट येते ऑफिशियल. ठीक आहे. नक्कीच प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्हाला सहकार्य करत असतात त्या मुलांना. नरेश दादा आहिरे त्यांचं नुकतंच आगमन झालंय. गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग अंडर-20 नियोजन कमिटी कडून यांच्याकडून शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतो त्यांचं. नक्कीच बहुमोलाचं सहकार्य असतं प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमचं. या लीग करता ज्याने टी शर्ट पुरस्कृत केले तेच नरेश दादा आहिरे. त्यांचे समेत आले त्यांचे मित्र परिवार त्यांचं सुद्धा शब्द सुमनाने मी स्वागत करतो. नरेश दादा आहिरे यांचं सत्कार करता मी
गौरव घोसाळकर यांना विनंती करेल की त्यांना मायाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला नेहमी सहकार्य करत असतात. प्रेक्षकांना विनंती असेल की टाळ्याच्या गजरामध्ये यांचं सत्कार करायचा आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये मोलाचं सहकार्य करत असतात. माजी सभापती मधुकर नाडकर यांचं सुद्धा मी मंदारला विनंती करेल की त्यांनी मायाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. शिवसेना माजी सभापती धन्यवाद. तसेच भारत उंडरे यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. गौरव घोसाळकर पंचांना विनंती करेल की सामना चालू करायचा आहे तुम्ही. अक्षयदादा कदम शिवसेना उपतालुका प्रमुख त्यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. मंदारला मी विनंती करेल की त्यांनी सुद्धा त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यांचं सुद्धा नेहमी मोलाचं सहकार्य असतं. तसेच महेश सालवे यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. गौरवला विनंती करेल त्यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. व्हॉलेंटियर्स मी विनंती करेल तुम्ही बॅरिगेट जो लागला ना त्यांना कोणाला टच करून देऊ नका, कारण की बॅरिगेटला लागूनच हॅलोजनचे पोल उभे केलेत. लाईटची जी व्यवस्था आहे ती तिथे प्लीज त्याला जास्त जोर देऊ नका, शांत पद्धतीने उभे राहा. जी बॅरिगेट लागली आहे त्याला जास्त प्रेशराईज करू नका. लाईटीचे पोल त्याला कनेक्ट केलेले आहेत. तसेच विजय होळकर दादा यांचं सुद्धा स्वागत असेल. शिवसेना गोरेगाव युवा गोरेगाव विभाग अधिकारी यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन गौरवला विनंती करेल की त्याचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद दादा. चला जाऊया मैदानाकडे. सेकंड हाफच्या सामन्यामध्ये थोडस पारड जड केलंय, लावलंय, राईट कॉर्नरने लावलंय, खूपच सुरेखरित्या टॅकल केलंय. ज्येष्ठ शिवसैनिक सुनील वेल्लार दादा यांचं सुद्धा विनंती करेल की मंदार धन्यवाद दादा. 8-17 तब्बल 9 गुणांची आघाडी केली आहे. कार्तिकी वॉरियर संघाला बॅकफुटला टाकलंय. थोडस समीकरण चेंज करा, अग्रेसिव्ह व्हावं लागेल. सिद्धूला माइंडसेट चेंज करावं लागेल. डोळे बघूया
कोणत्या पद्धतीचा खेळ बघायला मिळते पुन्हा एकदा. लेफ्ट कॉर्नरला रेडिंगला सुरुवात करते. खूपच सुरेखरित्या रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न होता. नऊ नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडू खूपच सुरेखरित्या जर कार्तिकी वॉरियरच्या संघाचं जर विश्लेषण केलं ना तर 9 नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडू आणि 3 नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडू यांचं रेडिंग मध्ये जे कॉम्बिनेशन झालं ना ते कॉम्बिनेशन आपल्याला समीकरण दिसतंय स्कोरबोर्डवर. 8 आणि 17 तब्बल 9 गुणांची आघाडी आहे. थोडस पाठ जड केलंय, कमबॅक करावं लागेल. ह्याच्यानंतर होणारा एक हाय व्होल्टेज सामना बघायला मिळेल. दोन्ही संघ पहिल्या सामन्यामध्ये विजयी मिळून थोडस मनोबल उंचवून पुढील सामन्यासाठी सज्ज असतील. ते म्हणजे साई सेवक मित्रमंडळ लोणेरे संघ मालक असतील आकाश टेंबे आणि त्यांच्या समवेत असतील म्हणजे गोरेगाव फायटर्स संघ मालक असतील गौरव घोसालकर. बघूया याच्यानंतर होणार सामना कोणता संघ सेकंड मॅच सुद्धा विजय होऊन पुढील वाटचालीसाठी होतोय. डू ऑर डाय 18 नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडू. बघूया डू ऑर डाय होती. रेड घेण्यामध्ये अपयश ठरलं आणि आत्महत्या झाली आहे. 1 गुणांनी आघाडी 1 गुणाची कमाई केली आहे. 9-17 बघूया कमबॅक करेल काय. बोनस घेण्याचा प्रयत्न होता परंतु सफल ठरतय काय. थोड्याच वेळात पंचांचा हातावरती ठेवूया लक्ष. बघूया काय ठरतय पंचांचा निर्णय. रेडर बाद युट्यूबच्या बाजूला जे स्टेजच्या बाजूला प्लेयर आहेत ना त्यांनी त्या स्टेजच्या बाजूला जरा साईड व्हायचंय. तो टेबल हरतोय थोडस कॅमेरा लॅग होतोय. तुम्ही थोडस त्याच्यापासून थोडं बाजूला त्या टेबलला तुम्ही आधार म्हणून समजू नका प्लीज. शेवटचे 5 मिनिटं बघूया किती रेड करा किती रेड पॉइंट घेऊन याल. कार्तिकी वॉरियर्स सध्या तरी हवेत 8 गुणांची आघाडी आहे. बघूया तशीच आघाडी राहतीये का. कमबॅक करते ऑल आउट घेण्यामध्ये. 1 ऑल आउट तुम्ही ऑल इन मध्ये याल. टेंबे वॉरियर्स संघाला जर या सामन्यामध्ये जिवंत राहायचं असेल तर नक्की ऑल आउट करणं गरजेचं आहे. आणि ताप तोडली आहे सुरेखरित्या होल्ड केलाय टॅकल केलंय त्याला साथ दिली आहे. नक्कीच सुरेखरित्या राईट कॉर्नरने अटॅक केला. चार डिफेंडर अवेलेबल असताना थोडीशी अंगलट आली आहे. आत्मविश्वास थोडासा अंगलट आली आहे. जर 4 डिफेंडर असताना थोडीशी रणनीती बदलली असती आणि जर ऑल आउट केला असता ना कार्तिकी वॉरियर्स संघाला तर नक्कीच एक रोमांचक सामना बघायला मिळाला असता. हा उलट सामना बघायला मिळाला असता. काय थोडस आत्मविश्वास कधीतरी अंगलट येतं परंतु खेळ आहे. खेळामध्ये असं होत असतं. खेळताना विचार करायला काही मिळत नाही. 30 सेकंद मिळतात ती फक्त रेडिंगला. खूपच सुरेखरित्या रणनीती आखली आहे ती कार्तिकी वॉरियर्स संघाने. तब्बल 8 गुणांची आघाडी आहे. शेवटचे काही मिनिटं शिल्लक असतील काही रेडिंग पूर्वी.
5 जणांचा डिफेन्स अवेलेबल असेल. बघूया बोनस ऑफ असेल, कोणत्या पद्धतीचे केले असेल. किक मारण्याचा प्रयत्न होता, सुरेखरित्या डाय मारली आहे, खूपच सुरेखरित्या टॅकल केलाय राईट कॉर्नरने. खूपच सुरेखरित्या अँकल लोड केलाय. नाव आहे शेवटचे 3 मिनिटं आणि 5 जणांचा दगाऊट. काय सुपर डुपर रेड मारलाय थाय. शेवटचे 3 मिनिटांचा पुकार दिला होता. बघूया कोणत्या पद्धतीचा अंगलट आली आहे, अंगलट आली आहे. आत्मविश्वास घातक ठरलाय. एक ऑल आउट तुम्ही ऑल इन झाला असतात. मारलाय खूपच सुरेखरित्या. काय खेळ चाललाय, एक तेरी तो एक मेरी. फक्त 8 गुणांची, फक्त 8 गुणांची. शेवटचे काही मिनिटं शिल्लक. समोर आहेत ते फक्त 4 डिफेंडर, 4 डिफेंडर, एक सुपर रेड, एक ऑल आउट. आणि टेंबी वॉरियर संघ या सामन्यामध्ये पुन्हा एकदा जागा होईल का बघूया कोणत्या पद्धत. आठ गुणांची आघाडी आहे. 4 डिफेंडर अवेलेबल असताना बघूया कोणती स्ट्रॅटेजी असेल. 2 गुणांची लीड भेटली आहे. खूपच सुरेख. फक्त 2 डिफेंडर अवेलेबल आहेत. समोरच्या सामन्यामध्ये ऑल आउट होईल का बघूया कोणत्या पद्धतीचा खेळ खेळतोय टेंबी वॉरियर संघ. 1-2 ज्या ठिकाणी डिफेंडर 2चा होता ना त्या ठिकाणी पुन्हा एकदा 4चा डिफेंडर झालाय. बॅक किक मारली आहे. पुन्हा एकदा टेंबे वॉरियर संघ पॉइंट घेण्यामध्ये यश मिळाले तुम्हाला. थोडस तुम्ही स्ट्रॅटेजी केली नाही आहेत, कारण की ज्या ठिकाणी तुम्ही 8 मध्ये होतात ना तिथे तब्बल स्कोरबोर्ड पोहोचलाय 17. थोडं स्कोरबोर्ड कडे बघणं गरजेचं असतं. तुम्ही शेवटच्या 2 मिनिटांमध्ये एक्स्ट्रा 5 पॉइंट खर्च केलेत. जर ते 5 पॉइंट जर तुमच्या हातात असते तर फक्त 2 गुणांची आघाडी असती आणि शेवटच्या 1 मिनिटात खेळ बदललं असतं. हे असतं कबड्डी, हे असतं खेळ. थोडा माइंडसेट करणं गरजेचं असतं. बघितलं मी म्हंटल थोडस संयम ठेवा. खूपच सुरेख सुपर टॅकल. 2 गुणांची पुन्हा एकदा आघाडी कार्तिकी वॉरियर संघ. पुन्हा एकदा 1 गुण. तब्बल 10 गुणांची आघाडी केली आणि शेवटच्या 1 मिनिटात इम्पॉसिबल. बघूया पॉसिबल करतय का. राईट कॉर्नरला रेडिंग करतय. सुरेखरित्या जंप करण्याचा प्रयत्न होता. खेळ कबड्डी बघायला मिळाले असते आपल्याला. सेकंड हाफ सुद्धा संपलाय आणि कार्तिकी वॉरियर्स विजय संघाचं अभिनंदन आणि टेंबी वॉरियर संघाला पुढील मॅच साठी बेस्ट ऑफ लक.